श्री एकनाथराव खडसे, शारदा एकनाथराव खडसे आणि अ, अ, इकडे जे बोदवडला दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी असतील तत्कालीन काळातले, ज्या काळामध्ये हा व्यवहार झालेला आहे किंवा ज्या काळामध्ये ही खाडाखोड झालेली आहे, त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. एकनाथ खडसेंच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नेमकं प्रकरण काय? जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुरुवात 2002 साली झाली. तर घडलं असं, खडसे यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. फिर्यादीनुसार एकनाथ खडसे यांनी या परिसरात तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे आमिष दाखवून ही जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली व जमिनीचा चांगला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले. परंतु तायडे यांच्या म्हणण्यानुसार खडसे यांनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत 51,000 रुपये आगाऊ दिले आणि सर्वांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी केली. मात्र अनेक वर्षे उलटूनही तिथे कारखाना उभारला गेला नाही. त्यामुळे 2025 मध्ये कुटुंबाने या जमिनीची माहिती काढली असता ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले. या संदर्भात खडसे यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे. वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही. मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंध नाही. माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग एकची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे. त्याचा सातबारावर वर्ग एकच आहे आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग एक आहे, परंतु सातबाराच्या उतारावर महार वतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे. या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे. वास्तविक ही खरेदी 2002ला झाली. आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे. साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे. त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाने घेतलेली नाही आहे. जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेली आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे. त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे. त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे. त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने यांना मान्य होती. उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी. त्यामुळे असं कुठलाही गैरव्यवहार, काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ऍट्रिटिस सारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही. राजकीय दृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याच्या मागे उद्देश आहे, हेतूही त्याच्या मागे आहे. कोणतीही महार वतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही. या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे. हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे. सध्या स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा.